Hello, good morning, all of you, all the boys and girls. Welcome in our new educational session. हॅलो, सगळे कसे आहात? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या आपल्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये 2021-22. सम इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. काही सूचना आहेत तुमच्या सगळ्यांसाठी. टुडे we are going to learn the 8 English. Unit number 1. Be the best. But we start our poem. At first, I want to give some instructions. आपण आजचं शैक्षणिक वर्षाची पहिली सुरुवात करण्याच्या अगोदर आपण 8वी इंग्लिश या विषयासाठी आपण अभ्यास करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी आजपासूनच कराव्या लागतील, त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. सुरुवातीला सगळ्यांनी एक 200 पानी कच्ची वही लावा. त्यामध्ये तुम्हाला रोज 10 शब्द इंग्लिशचे रोज 10 शब्द पाठ करायचे आहेत, स्पेलिंग आणि अर्थासहित. तारीख टाकायची वहीमध्ये आणि तारखेनुसार रोज 10 नवीन शब्द पाठ करायचे आहेत. त्यानंतर रोज 5 ओळी शुद्धलेखन लिहायचं आहे आणि महिन्याच्या शेवटी ती वही मला शाळेत आणून प्रत्येकाने दाखवायची. ओके. नाउ टुडे वी स्टार्ट आवर युनिट नंबर 1. बी द बेस्ट. बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना, उत्कृष्ट बना. बी द बेस्ट. नाउ पेज नंबर 1. Page number 2. Be the best warming up session, chit chat session. Now please listen carefully. Chit chat. Have you got, listen, question number 1. Have you got a prize in any competition? म्हणजे तुम्हाला कुठल्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं आहे का? Have you got a prize in any competition? Yes, I have got a prize in swimming competition or in handwriting competition or elocution competition or in running race. Okay, question number 2. How did you feel at that time? I feel very happy. I felt very happy at that time. Question number 3. Have you ever failed in your efforts? Yes, when I was in 5th or 6th or 7th standard. तुम्हाला कधी अपयश आलेलं आहे का? तुमच्या प्रयत्न कमी पडले आहेत का? तर प्रत्येकाची उत्तरं इथे वेगवेगळी असतील. एक जण म्हणाले येस, when I was in 5th standard, then I failed in my efforts. Okay. Question number 4. Do you think we should accept success as well as failure? Do you think we should accept success as well as failure? तुम्ही असा विचार करता का किंवा जेवढं आपण यश पचवतो तेवढंच आपण अपयश सुद्धा आपल्याला पचवता आलं पाहिजे? द आन्सर विल बी येस, आय थिंक that we should accept success as well as failure. दुसरा म्हणू शकतो we accept success easily but we find difficult to accept failure. या पद्धतीने याचं उत्तर असू शकणार आहे. क्वेश्चन नंबर 5. What will be your reaction if you are not selected in a team? What will be your reaction if you are not selected in a team? If I am not selected in a team, I will be a bit nervous at first. But after that, I will work hard to get selected in the team next time. Okay? अशा पद्धतीने ही जे सगळे चिटचॅटचे क्वेश्चन्स आहेत ना, हे सगळे आपल्या पोएम्सवर आधारित आहेत. म्हणजे या सगळ्या ही पोएम्स शिकण्या अगोदरची सगळी पूर्वतयारी आपली. नाऊ
one number, exercise number 1 on page number 2. Read aloud the following sets of words. Now here we have A, B, C and D sets of words. Now in set A, we see that 4 words: river, stream, sea, ocean. In B set, hill, stone, mountain, rock. C set, we can see plant, sapling, tree and seed. And in D set, child, adult, baby, youth. Now what can we do? Now arrange each of the above sets of words according to the increasing order to their size or growth. Rearrange each of the above sets of words. म्हणजे आपल्याला या वरच्या जे शब्दांचे सेट्स दिलेले आहेत त्याची पुनर्रचना करायची. कशी? अकॉर्डिंग टू द, म्हणजे कशी? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज ऑर ग्रोथ. म्हणजे लहानपासून मोठ्यापर्यंत वाढत जाणारी साईज जी आहे, त्यांची वाढ जी आहे त्या वाढीनुसार आपल्याला त्यांचं मूल्यमापन करायचं किंवा त्याची आपल्याला रचना करायची आहे. नाव इन ई सेट वी हॅव रिव्हर, स्ट्रीम, सी अँड ओशन. म्हणजे यातलं लहानापासून मोठ्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. देन द आन्सर विल बी द रिव्हर, देन स्ट्रीम, देन सी अँड ओशन. ओके, या पद्धतीने आपल्याला त्याची रचना करायची आहे. आता रचना कशी करायची आहे? तर लहानापासून ते मोठ्यापर्यंत, म्हणजे सगळ्यात लहान वस्तू मग त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी. द आन्सर विल बी स्ट्रीम, रिव्हर, सी अँड ओशन. जे स्ट्रीम म्हणजे काय? थोडा झरा, छोटा असतो. रिव्हर त्याच्यापेक्षा मोठी असते. सी समुद्र त्याच्यापेक्षा मोठा असतो. ओशन म्हणजे महासागर त्याच्यापेक्षा मोठा असतो. अशा पद्धतीने आपल्याला खालील तिघांची पण रचना करायची आहे. देन इन बी सेट, हिल, स्टोन, माउंटेन अँड रॉक. नाव आता इथे छोटं काय आहे? स्टोन. स्टोन, रॉक, हिल अँड माउंटेन असं आपल्याला इथे लिहिता येईल. देन इन सी सेट, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड. द आन्सर विल बी सीड. सगळ्यात लहान असते बी, सीड, सॅपलिंग, प्लांट अँड ट्री. अँड इन बी सेट, चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ. सगळ्यात लहान काय असतं? तर बेबी, देन चाइल्ड, यूथ अँड अडल्ट. या पद्धतीने आपल्याला अशी रचना करायची आहे. नो एक्सरसाइज नंबर 2. In your pre-primary classes, you must have learned the story of the lion and the mouse. Read it in English and fill the gaps using words given in the box. The Lion and the Mouse ची स्टोरी आपण आपल्या लहानपणी ऐकलेली आहे. इथे जी स्टोरी दिलेली आहे त्या स्टोरीमध्ये काही फिल इन द गॅप्स आहेत, रिकाम्या जागा आहेत. रिकाम्या जागेत खालील शब्द भरायचे. शब्द कोणते? द वर्ड्स इन बॉक्स: हेल्प, अँग्रीली, कॉट, फॉरेस्ट, माऊस, किल, रोअर्ड, फ्री, च्यूड, हर्ड, लाफ. एवढे शब्द आपल्याला वरच्या गॅप्समध्ये भरायचे आहेत. सावकाशपणे तुम्ही ही स्टोरी वाचा आणि नंतर आपण याच्यामध्ये शब्द तुम्हालाच भरायचे आहेत. आता हे जे शब्द तुम्हाला इथे दिलेले आहेत, हे शब्द सगळे तुम्ही याचे डिक्शनरीमध्ये अर्थ बघायचे आहेत. हेल्प, अँग्रीली, कॉट, फॉरेस्ट, माऊस, किल हे शब्द स्पेलिंग सहित अर्थासहित पाठ करायचे आहेत वहीमध्ये लिहून. दिस इज फॉर युअर होमवर्क. आणि नंतर मग तुम्ही या शब्दांचे अर्थ पाठ करून हे वरती या रिकाम्या जागांमध्ये शब्द भरायचे आणि स्टोरी पूर्ण करायची आहे. मॉरल ऑफ द स्टोरी पण लिहायचं आहे. म्हणजे बोध, या स्टोरीवरून आपल्याला बोध काय होतो ते पण आपल्याला याच्यामध्ये नंतर भरायचं आहे. नाऊ पेज नंबर 3, बी द बेस्ट. पेज नंबर 3, बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना, उत्कृष्ट बना. नाऊ the given poem Be the Best is an inspirational poem written by Douglas Mollack.
आता ही जी कविता आहे बी दी बेस्ट, दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम, म्हणजे ही अतिशय प्रेरणादायी कविता आहे की ज्यात आपल्याला बऱ्या प्रकारे प्रेरणा मिळते. रिटन बाय डगलस मोलॅक. डगलस मोलॅक नावाचा अमेरिकन कवी आहे. अमेरिकन कवीने ही कविता लिहिलेली आहे. ही वॉज ॲन अमेरिकन पोएट अँड अ शॉर्ट रायटर. तो अमेरिकन कवी असून तो लघुकथाकार पण आहे. नाउ ओके, आय विल रीड द होल पोएम, प्लीज लिसन केअरफुली. मी पूर्ण कविता सगळी एकदा वाचतो आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ती कविता ऐका. बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do, and there are lessons to do, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail, but the best of whatever you are. Douglas Mollack. Again I will read. Listen carefully. सगळ्यांनी नीट लक्षपूर्वक काय ऐकायची आहे पोएम. हाऊ टू रीड, देन वेअर टू स्टॉप, अँड what is the pronunciation of a new word. जी कविता कशी वाचायची, कुठे थांबायचं, नवीन शब्द जे आपल्याला आहेत त्याचा उच्चार कसा करायचा आहे तुम्हाला नीट यामध्ये कळेल, म्हणून सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं. अगेन आय विल रीड धिस पोएम. नाउ लिसन केअरफुली. बी द बेस्ट. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do, and there's lessons to do, and the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail, but be the best whatever you are. Douglas Mollack. This is a very beautiful poem. This is a very inspirational poem. In this poem, the poet shows how keenly he observed Mother Nature. कवीची याच्यामध्ये आपल्याला निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आहे, त्या दृष्टीचं आपल्याला तो किती छानपैकी निसर्गाकडे बघू शकतो आणि निसर्गापासून आपल्याला किती शिकण्यासारखं आहे हे आपल्याला कवीने यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. If you can't be a pine, this is a name of the tree. जर तुम्ही टेकडीवरील देवदार वृक्ष, पाईन म्हणजे काय, देवदार वृक्ष, देवदार नावाचा वृक्ष असतो, पाईन म्हणजे देवदार नावाचा वृक्ष. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल,
तुम्ही जर टेकडीवरील देवदार वृक्ष बनू शकत नसाल तर बी अ स्क्रब इन द व्हॅली. स्क्रब म्हणजे झुडूप, इथे अर्थ दिला आहे बघा. स्क्रब अन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. अन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स म्हणजे झुडूप ज्याला म्हणतात. स्क्रब म्हणजे झुडूप. बी अ स्क्रब इन द व्हॅली. व्हॅली म्हणजे दरी. दरीतील तुम्ही झुडूप बना. बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. रील म्हणजे काय, इथे अर्थ दिलाय बघा. रील अ स्ट्रीम म्हणजे ओढा. बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील. तुम्ही जर देवदार वृक्षावरील टेकडीवरील देवदार वृक्ष बनू शकत नसाल तर तुम्ही काय बना, एक छानपैकी झुडूप बना. पण त्याहीपेक्षा बट द बेस्ट लिटल स्क्रब, कुठलं झुडूप, बाय द साईड ऑफ द रील. रील म्हणजे ओढा, स्ट्रीम. ओढ्याच्या बाजूला असलेलं छोटंसं झुडूप तुम्ही बनवू शकता. बी अ बश इफ यू कांट बी अ ट्री. इफ यू कांट बी अ ट्री यू मस्ट बी अ बश. तुम्ही जर मोठं झाड बनवू शकत नसाल तर तुम्ही एखादं छोटंसं छानसं झुडूप बनवू शकता. ओके, नाव टुडे हिअर वी स्टॉप. मी तुम्हाला जो होमवर्क दिलेला आहे पान नंबर 2 वर, जे आपल्याला द लायन अँड द माऊस जी स्टोरी दिलेली आहे, त्या स्टोरीच्या खाली जे शब्द दिलेले आहेत ते शब्द, त्याचं स्पेलिंग, त्याचा अर्थ तुम्ही वहीमध्ये 10 वेळा लिहून पाठ करायचा आहे. आणि ह्या ही जी पोएम आहे, ही पोएमचे पहिले 2 स्टॅन्झा, पहिले 2 कडवे, स्टॅन्झा म्हणजे कडवे, पहिले फर्स्ट 2 स्टॅन्झा फॉर युअर होमवर्क. म्हणजे तुम्हाला हे पहिले 2 स्टॅन्झा शुद्ध लेखनासाठी लिहायचे आहेत. हा तुमचा पहिल्या दिवशीचा होमवर्क आहे. ओके, हिअर वी स्टॉप. सगळ्यांनी घरात राहा, बाहेर पडू नका, खेळा, मस्ती करा, पण अभ्यासही करा. See you tomorrow. Okay, bye. Have a nice and wonderful day. Thank you.